नमस्कार. मी सायली वझे पानसे. आज मी माझीच स्वलिखित कथा सादर करत आहे. कथेचं शीर्षक आहे पत्रास कारण की. अप्पा आणि माई अगदी आदर्श जोडी. नुकताच लग्नाचा 50वा वाढदिवस साजरा केला होता दोघांनी. अप्पांचं वय 72 तर माईंचं 68. मुंबईतल्या एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये ते राहत होते. अचानकच माई हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे डाव अर्ध्यावर सोडून अप्पांपासून खूप दूर गेल्या. अप्पांना खूप मोठा धक्का बसला. माईंशिवाय जगणं अप्पांच्या कल्पनेपलीकडचं होतं. मुलगा आर्मीमध्ये नोकरीला होता. अप्पांना आठवणीने पत्र लिहायचा, ख्याली खुशाली कळवायचा. तेवढीच काय ती अप्पांच्या आयुष्यातली आनंदाची बाब. पत्र वाचताच अप्पांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक यायची. 2 घास जेवण जास्तच जायचं अप्पांना त्या दिवशी. काही दिवसांसाठी जरी मुलगा घरी आला तरी अप्पांना काय करू आणि काय नको असं होऊन जायचं अगदी. सगळ्या सोसायटीमध्ये अगदी अभिमानानं सांगायचे ते आपल्या मुलाबद्दल. मुलगा घरी म्हणजे दिवाळी दसऱ्यासारखंच वातावरण असायचं. मुलाचं पत्र आणि त्याची सुट्टी या आशेवर अप्पा दिवस ढकलत होते. अशातच एक दिवस सीमेवर लढता लढता अप्पांच्या मुलाला वीरमरण आलं. अप्पांना खूपच वाईट वाटलं, पण त्याचबरोबरीने त्यांना आपल्या मुलाचा खूप अभिमानही वाटला. लष्करी इतमामात त्याचे अंत्यसंस्कार झाले. अप्पांना अश्रू आवरणं अगदी कठीण झालं. बिचारे अप्पा आता मात्र अगदी एकटे पडले. खूप भावूक झाले होते अप्पा. त्यांची मनस्थिती खूप बिघडली. सोसायटीतलं कोणीही दिसलं की माझ्या मुलाचं काही पत्र आलंय का असं अप्पा त्यांना विचारत. हळूहळू सोसायटीतल्या लोकांनी त्यांना अगदी वेडं ठरवलं. त्यांच्याकडे दुर्लक्ष करू लागले सगळे. त्यानंतर बरेच दिवसांनी समोरच्या घरात पत्र द्यायला आलेल्या सदा पोस्टमनची चाहूल त्यांना लागताच ते विजेच्या गतीने धावत दाराकडे गेले. अगतिक होऊन त्यांनी सदाला विचारलं, माझ्या मुलाचं काही टपाल? अर्थात सदाने नाही उत्तर देताच अप्पांच्या चेहऱ्यावरचे भाव बघून सदालाच खूप गलबलून आलं. बरेच वर्षापासून त्या सोसायटीमध्ये पत्र द्यायला येत असल्यामुळे मुलाचे पत्र देताच अप्पांच्या चेहऱ्यावरचे आनंदाचे भाव सदालाही खूप आनंद देऊन जात असत. पण आता मुलगाच नाही राहिला तर त्याचं पत्र कसं येणार? पण मग हे अप्पा मानायला तयार का नाही? ते खरंच वेडे झाले आहेत की त्यांना विस्मरण झालंय? हे आणि असे अनेक प्रश्न सदाच्या मनाला भेडसावू लागले. त्याच दिवशी सदाने मनोमन काहीतरी ठरवलं आणि पुढच्या वेळेस सदाने स्वतःच अप्पांचं दार वाजवलं. अप्पा घ्या, तुमच्या लेकाचं पत्र आलंय. जरा मला पण सांगा काय म्हणतोय लेक. असं म्हणताच अप्पांनी आनंदाने सदाला मिठीच मारली. वयोमानामुळे दृष्टी क्षीण झाल्याचं कारण देत, खरं म्हणजे डोळ्यातले अश्रू लपवत सदाकडूनच त्यांनी पत्र वाचून घेतलं. दोघंही खूप भावूक झाले. सदाने त्याच्या लहानपणीच त्याच्या आईवडिलांना गमावलं होतं. त्यामुळे अप्पांमध्ये बापाचं प्रेम त्याने अगदी जवळून पाहिलं होतं. अप्पांना भेटून त्याला आपल्या वडिलांनाच भेटत आहोत असंच वाटायचं. पत्र वाचनाचा हा कार्यक्रम, अप्पांची मिठी, त्यांच्याशी केलेलं हितगुज, अप्पांबरोबर केलेलं जेवण, हा सगळा सिलसिला असा बरेच दिवस सुरू होता. अप्पांना सदा आणि सदाला अप्पा असं एक समीकरणच झालं होतं. अप्पांची मनस्थिती आता बरीच सुधारली होती. आता मात्र सदाला अप्पांशी आपण खोटं बोलत असल्याचं खूप वाईट वाटत होतं आणि आज त्याने सगळं खरं काय ते अप्पांना सांगून टाकायचं ठरवलं. सदा अप्पांकडे आला, पण आज त्याच्या हातात पत्र नव्हतं. तो अप्पांना सांगू लागला, अप्पा मला तुम्हाला अजिबात दुखवायचं नव्हतं हो. तुमचं दुःख माझ्याच्याने बघवेना, म्हणून मग एक दिवस मी स्वतःच पत्र लिहिलं आणि तुमच्याशी मी खोटं बोललो. लहानपणीच मी बापाच्या प्रेमाला पारखा झालो होतो. तुमच्यात मला माझा बाप दिसला आणि बापाशी ज्या काही प्रेमाच्या गोष्टी बोलायच्या राहून गेल्या होत्या त्या मी तुमच्याशी पत्रातून बोललो. तुमच्या चेहऱ्यावरचे आनंदाचे, समाधानाचे भाव बघून मलाही खूप छान वाटत होतं. पण चुकलो, मला माफ करा, मी खोटं बोललो तुमच्याशी. सदाचं बोलणं संपताच अप्पांच्या डोळ्याला पूर आला. सदाला काही समजेच ना. अप्पा म्हणाले, आता मी जे काही सांगणार आहे ना त्यानंतर आपण ठरवू की माफ कोणी कोणाला करायचं. मुलाच्या मृत्यूनंतर मी अगदी एकटा पडलो होतो रे. पत्र आलंय का विचारत सोसायटीतील लोकांशी बोलायला जायचो. कारण मला केवळ 2 शब्द संवाद हवा होता रे. 2 प्रेमाच्या शब्दांसाठी आसुसलेला होतो मी. एक दिवस तू आलास आणि माझं सगळं आयुष्यच बदलून गेलं. माझा मुलगा मला परत मिळाला. आता मात्र मला त्याला गमवायचं नव्हतं, म्हणून मग मीही विस्मृतीचं नाटक केलं.
यानंतर मात्र दोघेही निशब्द. म्हणूनच नाती केवळ रक्ताची असून भागत नाही, तर नात्याची भावना रक्तात असावी लागते. धन्यवाद.